चेहरा तर दिसला पाहिजे बोलताना, तुला पहिले बोला लागेल ना सर्वांसोबत. आई काय असं कशी काम? नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे आज, आणि तुम्ही म्हणसाल की आज राधिका रेसिपी चॅनलवर तू काय करत आहे. तर आज जे आहे थोडंसं यांचं बरेच दिवसात चालू होतं व्हिडिओ वगैरे घ्यायचं, काय नाही, त्याच्या हिशोबानं आलेलं आहे. कारण इकडं खूप दिवसाचं म्हणत आहे मी यांना की बा तुमचं व्हिडिओ घेता किचनमध्ये, एवढं काम करत मी, तर मग तुमचा एवढा पसारा काऊन दिसते. बऱ्याच जणांचा कमेंट होता की पहिले पसारा आवरून घ्या तुमचा. मग आणि आता मुकड्यानं तोंड न दाखवता काम चालू झालं इकडं, काऊन अशी? आतापर्यंत जमलं नाही तुम्हाला, आता कसं काय? हा, मग आता काय आलं? मग आता करू इकडे झोपेला आहे म्हणून. आता गणेश चतुर्थी आली, समजा गणपती बसवायचा आपल्याला, आणि महालक्ष्मी आहेत तेव्हा तर करावंच लागतं. पण आता जेवढं झालं तेवढं करू. तर इकडे बघा, स्वराज नुसतं इकडून तिकडून जातो, आणि इकडे आतमध्ये किती पसारा आहे. हे पसारा कधी काढसाल? किती पसारा झालेला आहे. सुचते तुम्हाला इथं काहीतरी कोणाचं असते का असं? किती दिवसापासून असेल, जेव्हापासून आणलं तेव्हापासून असंच आहे का? काढलं की नाही का? आज बिंदास तुम्ही पहा, आणि सर्व व्हिडिओ आज त्याच्यावरतीच घेतला मी एका दुकानात. तुम्हाला वाटत असेल बघ किचनवरती व्हिडिओ वगैरे चांगला आहे, वटा चांगला आहे, नेहमी चांगला आहे, कमेंट चांगले आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण तुम्ही खालचा पसारा पाहिलाच नाही. इकडं हे पाय पसारा किती निघत आहे, एवढा पसारा. खरंच हे रेसिपीचे व्हिडिओ घेतात तुम्ही कंटिन्यू, तर सर्व किचन चांगलं असायला पाहिजे ना. बरोबर आहे, पण नाही का आता झोपायला आता करायचं जरा. मग कधी? मग आता करू आज. आज दिवस निघाला, ती पण आजचा कोणता दिवस आहे? अरे चेहरा तर दिसला पाहिजे बोलताना, तुला पहिले बोला लागेल ना सर्वांसोबत. आई काय असं कशी काम? लेकराच्या नाही होत ना, घाई घाई काम करून लेकराला घ्या लागते. लेकरू पाहून नाही होत. आता झोपला ते. आज डायरेक्ट घेता मी शूटमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. जे आहे ते कमेंट करा, कारण तुम्हाला बऱ्याच जणांचं जे आहे म्हणणं होतं किंवा तुमचे किचन कसे ठेवता, काय ठेवता, आणि बऱ्याच जण कमेंट पण होतं चांगलं किंवा चांगला व्यवस्थित. पण इकडे बघा, एक खालचा पसरा तुम्ही पाहिलाच नव्हता कधी. आरशाच्या मागचा जो असते ना बाजू, तसंच ते आहे, दिसायला इकडं वेगळं होतं सर्व. बघूया आपण राधिकाचं काय म्हणणं याच्यावरती, काहून एवढं झालं. काहीच म्हणणं नाहीये. मग आणि मी म्हणते किचन मधले मला सर्व भांडे आणून द्या, तुम्हाला व्यवस्थित लावून देते. भांडे येईलच, भांड्याचा काही विषय नाही. कारण बरेचसे भांडे आपण त्यावेळेसच काय म्हटलं होतं माहिती आहे का, जेव्हा सामान आणलं हां, मग त्यावेळेसच काय म्हटलं होतं की बा एवढं वजन होते, एवढे भांडे मी नेणार नाही सोबत. त्यावेळेस टाकायचे ना आपले सर्व भांडे अर्धे तपूनला ठेवले. मग असं वाटतं की एवढे भांडे कसे न्यायचे का? मग आता घरी भांडे असताना विकत कोण घेणार आहे? बरं विकत घेतलेत काय प्रॉब्लेम, महत्त्वाचे घ्यायचे ना, मग काही प्रॉब्लेम आहे का? पण इकडे किती पसारा झाला, हे कसं काय एवढं? नाही आता पूर्ण घासून तेलकट झाली. आणि आज मी स्वतःहून घेतलेला आहे व्हिडिओ, तुम्हाला वाटत असेल किंवा तो याच्यावर डायरेक्ट येत नाही या चॅनलवरती, पण आज कसं काय आला. आणि आज कारण मी पण आज थोडंसं फ्री होतो, त्याच्यामुळे म्हटलं बघावं किंवा दोघी जणी जे आहे काय चालू होतं. हां, हो ना, म्हणूनच तुमचं चालू होतं तसं. किती आहे पसारा, किती दिवसानंतर आज वेळ भेटला आहे. 1 वर्ष झालं असेल, मला तर तसंच वाटत आहे. उठला परत सर्व. इकडे बघा कसं चाय घेऊन चालू आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? झोपा झाली का? करू देत नाही तो. झोपा झाली का? शांत आहात तुम्ही पण, कसे का? त्याची झोपणं कुत्रं भुकलं ना. बरे सिंगा भुकला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. चालतं तरी होईलच थोडंसं शांत. डबल झोपू घायला लागणार त्याला. ते खरं आता कसं आहे, स्वराज उठल्याच्या नंतर काहीच काम नाही करता तिकडे यायला.
किचनचं पूर्ण पूर्ण किचन आवरण आहे आज. पूर्ण आवडतं. आणि बेसिन पण बघा किती हे झालेलं डेंजर. बेसिन नका दाखव काय. मग बेसिनला नळ नाही मेन म्हणजे कसं स्वच्छ राहिलं नाही. नळ पाणी आहे ना त्याला. पाणी नाही येत ना. पाणी येते ना प्रत्येक वेळेस. बेसिनमध्ये नाही येत पाणी. नळाचं पाणी येते ना. तसंच आहे. आणि पाणी उकळं पाणी घेऊन येतो होतं. हो आता कसं आहे प्रॉब्लेम आहे ऑलरेडी, कारण घर हे नवीन नाही आहे, जुनं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आम्ही 2 वेळा म्हटलं रूम मालकाला म्हटलं किंवा ते व्यवस्थित करून द्या. त्याचं म्हणणं आहे की सध्याचं भागून घ्या, नंतर देतो करून, किंवा मग तुम्ही करा. तर आपण जर म्हटलं करायचं तर खर्च तर आहेच ना त्याला. नाहीतर काय. मग एवढा खर्च कोण लावत बसणार. हो पहिले सर्व सामान काढून घ्या, पूर्ण पुसून घ्या, वटा गिटा चक. हे स्वतःहून करायला पाहिजे होतं, मला तर नव्हतं म्हणायला पाहिजे होतं आजपर्यंत. कशाची वाट पाहत होते का तुम्ही आज. हे कट्टे पण जमत. तरी आईचं म्हणणं होतं गावाकडून येताना आणखी कट्टे घ्यायचे का. नाही पोते म्हणलं पाय पुसाले हे पाऊस येते ना म्हणून म्हणलं नाही पोते घेऊन. चला मित्रांनो, असं फायनली आता इकडे सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आवडल्याच्या नंतर दिसणार आहे किती स्वच्छ झालं किती नाही. तर त्यानंतर तुम्हाला पाल भेटणार. चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा, आणि चॅनलला नवीन असेल तर कमेंट करा राधिका रेसिपी चॅनलला. आणि इकडं आमचा स्वराज उठलेला आहे झोपेतून फायनली. काही बोलायचं असेल तर बोलू शकतो, तुमचं चॅनल आहे. आता साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला मस्त मी व्यवस्थित भांडे वगैरे दिसणार आहे. कारण आता गणेश चतुर्थी आहे समोर, आणि भरपूर नाही का सामान रेसिपी पण बनवायच्या मला वेगवेगळ्या. तुम्ही वेगवेगळे नाही का किचनमधले पूर्ण सेट आणणार आहे आणि तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये. चला क्लीन केलेलं आहे, म्हणजे हेच मेन होतं आमचं की नाही का पूर्ण तेलकट वगैरे झालं होतं. आणि हे वेळेवर पुसायलाच पाहिजे, म्हणजे 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून नाही का आपली साफसफाई किचनमधली व्हायलाच पाहिजे. आणि तुम्हाला कसं वाटलं काय तर नाही का हे आता म्हणजे आजचे दिवस. तर आता बरंचसं आहे, काय करणार आहे त्याला. खूप सारं आहे, करणंच चालू आहे कालपासून. तर बघा इथं खूप हे केलेलं आहे आम्ही. हा बऱ्यापैकी झालेलं आहे. फक्त आता जे राहिलं ते त्याच्यावरती पेपर वगैरे. पेपर टाकायचा आणखी. आता ओट्यावर तर नाही टाकता येत, पण हे जे स्टाईल वगैरे इथं आणि बाजूला इथं ओटे वगैरे. सेट करायचं पूर्ण. आणि भेटूया व्हिडिओ कसा वाटला काय तर तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंट करा. तर तुम्ही म्हणसान की राधिका ही कोणतं किचन साफ केला, तर साफ कोणतं करायचं. तर मी म्हणजे आमचे भिंतीच नाही का तेलकट वगैरे झालं तेच करायचं होतं आम्हाला. तर तुम्ही सुरुवात झालेली आता आहे, आणखी पूर्ण घर राहिलेलं जरा होईलच. आणि बरंचसं आता आई पण तिकडं आहे, बाळाला वगैरे झोके वगैरे देत आहे. गणपती वगैरे बसणार आहे, तर त्याच्या आधी आम्हाला सर्व करावं लागणार आहे, कारण बाळाला सांभाळून वगैरे करतो आम्ही. तर पूर्ण घर साफसफाई तुम्हाला माहीतच आहे, महालक्ष्मी आहेत समोर, तर देवधर्मासाठी पूर्ण आपलं निर्मळ काम असायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंट करा, फॉलो देखील करत जा, आणि व्हिडिओमध्ये कमेंट. चला असं आहे, नक्की कमेंट करा. फायनली आम्ही भेटणार आहे पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.